नमस्कार, मी रयत शिक्षण संस्थेचे श्री संत हरिबाबा विद्यालय पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिकची विद्यार्थिनी कुमारी ईश्वरी श्रीकृष्ण घुमरे इयत्ता 9वी मध्ये शिकते. आज मी सावरकर या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी गट क्रमांक 2 मधून सहभाग घेतला असून माझ्या भाषणाचा विषय निवडलाय राष्ट्रहित सर्वोपरी. हो, राष्ट्रहित सर्वोपरी. लंडन मध्ये असताना सावरकरांनी जेव्हा अभिनव भारतची स्थापना केली तेव्हा त्यांचा एकच उद्देश होता, तो म्हणजे माझ्या राष्ट्राचं हित, माझ्या भारताचं हित. मग आता राष्ट्रहित म्हणजे काय? हो, फक्त राष्ट्राच्या घोषणा देणं, फक्त झेंडा फडकवणं म्हणजे राष्ट्रहित आहे का? भारत माता की जयच्या घोषणा देणं म्हणजे राष्ट्रहित आहे का? इन्स्टा फेसबुक वर देशभक्तीच्या स्टोऱ्या टाकणं म्हणजे राष्ट्रहित आहे का? तर नाही, मुळीच नाही. राष्ट्रहित ही प्रदर्शन करण्याची गोष्ट नसून ती जगण्याची रीत आहे. आणि ही गोष्ट ज्यांनी जगाला दाखवून दिली, आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून देशाला दाखवून दिली, त्या महामानवाचा आज मला अभिमान वाटतोय. 28 मे 1883 नाशिक जिल्ह्याच्या पावनभूमीतील भगुरिया गावात एका क्रांती सूर्याचा उदय झाला. तो सूर्य म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि ज्या नाशिकच्या मातीने तात्यारावांना घडवलं, त्याच मातीचे एक लेख म्हणून मला सांगताना सार्थ अभिमान वाटतो की सावरकर म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर सावरकर म्हणजे राष्ट्रीय या शब्दाची चालती बोलती व्याख्या आहे. माझ्या वयात असताना ज्यांनी अष्टभुजा देवी समोर शपथ घेतली, मी माझ्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारेन, ही शपथ म्हणजे राष्ट्रहित होतं. अंदमानात कोणीला झुललेलं असताना, शरीराची कातडी सोडली जात असतानाही ज्याच्या ओठावर सागरा प्राण तळमळला हे शब्द होते. खरं तर हे शब्द नाही, ते राष्ट्रप्रेम होतं. सावरकरांनी शिकवलं, राष्ट्रहित म्हणजे स्वार्थाचा त्याग करून विज्ञानाची कास धरणे. स्वार्थाचा त्याग करून समष्टीचा विचार करायलाही आपल्याला सावरकरांनी शिकवलं. आज आपण जेव्हा विज्ञानाची कास धरतो, जातीभेदाच्या भिंती तोडतो आणि आपल्या भाषेची कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा कुठेतरी आपण सावरकरांच्या स्वप्नातील भारत घडवत असतो. सावरकरांनी अंदमानातील जेलच्या भिंतींवर काटाकुटांनी कावं लिहिलं. ते कोणाकडून लाईक्स मिळवण्यासाठी नव्हतं. त्यांनी लंडन मध्ये असताना बॉम्ब बनवण्याचं तंत्र शिकलं. ते कोणाकडून फॉलोअर्स वाढवण्यासाठी नव्हतं. त्यामागे त्यांचा एकच ध्यास होता, तो म्हणजे माझ्या राष्ट्राचं हित. माझं राष्ट्र जिवंत राहिलं पाहिजे, माझ्या राष्ट्राचं हित झालं पाहिजे, हेच त्यांचं स्वप्न होतं. राष्ट्र ते स्क्रीनवर नाही, तर ते आपल्या स्किल मध्ये अवलंबून असतं. इन्स्टावर स्टोरी टाकण्यापेक्षा एखाद्या शास्त्रज्ञाची स्टोरी वाचून त्याच्यासारखं जगता आलं पाहिजे, त्याच्यातून प्रेरणा घेता आली पाहिजे, म्हणजेच राष्ट्रहित आहे. फेसबुकवर वाद घालण्यापेक्षा सावरकरांचा 6 सोनेरी पानं वाचून आपला इतिहास समजून घेणं म्हणजे राष्ट्रहित आहे. आणि मोबाईलचा वापर हे राष्ट्राची बदनामी करण्यासाठी नाही, तर राष्ट्राच्या प्रगतीसाठी करणं हे सुद्धा आधुनिक राष्ट्रहित आहे. राष्ट्रहित सर्वोपरी हे सावरकरांचे भेदवाक्य नव्हते, तर तो त्यांचा विश्वास होता, त्यांचा तो ठाम श्वास होता. आज आपण म्हणतो नेशन फर्स्ट, पण सावरकरांनी हा विचार वयाच्या अवघ्या 18व्या वर्षीच मांडला होता. तो जेव्हा त्यांनी मुंबईमध्ये असताना पुण्यात कापडाची होळी केली, तेव्हा तो केवळ कपड्यांचा ढीग जळत नव्हता, तर गुलामगिरीची मानसिकता जळत होती. अरे गरज आहे या पिढीला सावरकरांची, त्यांच्या विचारांची आणि त्यांच्या मार्गदर्शनाची. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत काळ साजरा करत आहोत, पण आजही जेव्हा देशाच्या आतून फुटीरतावादी आवाज होतात, तेव्हा राष्ट्रध्वजाचा अपमान होतो, तेव्हाच कुठेतरी आपल्याला सावरकर आठवतात. ते म्हणतात, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला. हा आत्मविश्वास केवढा मोठा आहे, आणि हा आत्मविश्वास प्रत्येक भारतीयाच्या रक्तात असायलाच हवा. पण आज दुर्दैव आपल्या देशात राष्ट्रहित आणि स्वहित यांची गल्लत होताना दिसते. सावरकरांनी आपल्याला मंत्र दिला, विज्ञानाची कास धरा आणि राष्ट्राचे सैनिकीकरण करा. आज या मंत्राचा अर्थ बदललाय. आज सैनिकीकरण म्हणजे केवळ बंदूक धरणं नाही, तर भारताच्या बुद्धिमत्तेचं, इंजिनियर्सचं, डॉक्टर्सचं आणि शेतकऱ्याचं सैनिकीकरण करणं, जेणेकरून जगाला भारताकडे बघताना आदर आणि भीती दोन्ही वाटेल. हेच सावरकरांनी सांगितलेले राष्ट्रहित. थोडक्यात सांगायचं तर सावरकरांसाठी राष्ट्रहित म्हणजे केवळ जय हो म्हणणे नाही, तर राष्ट्रहित म्हणजे स्वयंपूर्ण, विज्ञाननिष्ठ आणि लष्करी दृष्ट्या सामर्थ्यशाली भारत उभा करणं. आज दुर्दैव असंय की आपण वर्षातल्या 365 दिवसांपैकी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टलाच राष्ट्रहित प्रेम दाखवतो, राष्ट्रहित व्यक्त करतो. मग उरलेल्या 363 दिवसांचं काय? राष्ट्रप्रेम हे साठवणुकीचं लोणचं नसून ते आपल्या रक्तातील प्रवाहासारखं सतत वाहणारा विचार असावा लागतो. राष्ट्रहित हे केवळ सरकारचं किंवा सैन्याचं काम नसून ते आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य. सावरकरांनी ज्या विज्ञानाची कास धरायला शिकवली होती, तोच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून देशाला महासत्ता बनवणं हीच देशाची खरी गरज आहे. सर्वप्रथम तर आपण जबाबदार नागरिक बनलं पाहिजे. संविधानाचा आदर करणे, कायदे पाळणे, मतदानाचा हक्क बजावणे आणि लोकशाही मूल्ये जपणे ही फक्त कर्तव्य नाही, ती राष्ट्रसेवेची पहिली पायरी.
राष्ट्र घडवण ही मोजक्या लोकांची जबाबदारी नसून ती प्रत्येक सजग नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. राष्ट्रासाठी काहीतरी करायला मोठ्या पदाची नाही तर मोठ्या मनाची गरज असते, कारण राष्ट्र पदावर नाही तर विचारांवर चालतं. देश आपल्याला सर्वच काही देतो ना, ओळख, सुरक्षा, प्रतिष्ठा. त्याबद्दल आपण देशाला काय देतो हे महत्वाचे. चला तर मग आपण सर्वजण मिळून प्रतिज्ञा करूया की आपल्या प्रत्येक कृतीतून, शब्दातून आणि विचारातून फक्त आणि फक्त राष्ट्रहितच प्रकट होईल. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर.